कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये अनेक त्रुटी आहेत। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे विभागीय आयुक्तांकडे हरकती दाखल करण्यात आल्यात अशी माहिती ॲडव्होकेट विशाल माने यांनी पत्रकार परिषदेत दिली। तसंच कोल्हापूर महापालिकेतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना करण्यात आली आहे, पण कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत गंभीर त्रुटी आहेत। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे विभागीय आयुक्तांकडे हरकती दाखल केल्या आहेत अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयातील ॲडव्होकेट विशाल माने यांनी पत्रकार परिषदेत दिली। दुसरीकडे कोल्हापूर महापालिकेतील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार नुकताच उघडकीस आलाय। 85 लाखांचं ड्रेनेज पाईपलाईनचं काम आणि 100 कोटींच्या रस्त्यांच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असं ॲडव्होकेट माने यांनी सांगितलं। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, डॉक्टर आकाश कांबळे, अमित नागटिळे, संजय गुदगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।